एवढं झणझणीत चटकदार चवदार मटन मिरचू असं समोर आल्यावर तोंडाला तर पाणी सुटलंच ना हो. आणि वेटरना असे 4-4 पीस थाटीमध्ये टाकल्याच्या नंतर वाऱ्याच्या वेगामध्ये मग 4 पीस मी पटापट संपवून टाकले. म्हणजे आपले पीस संपल्याच्या नंतर मित्राच्या ताटातले पीस घेण्यासाठी आपण मोकळे असतो. मजा आया. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल का बाबा मित्र कोण? तर हे विनोद उर्फ आबा केंद्रे आणि याच्या बाजूला जे बसले पांढऱ्या शर्टामध्ये ते परळीचा ठाण्यावाग अनिल कुमार गीते. तर अनिल शेठ म्हणले चला गरिबांनो तुम्हाला जेवू घालतो. आम्ही म्हणलं नाही. मग ते म्हणले मटन. आम्ही म्हणलं चला. बड़ा हरामी हो बेटा. JM रोडवरच्या हॉटेल संदीपला दुपारी 4 वाजता बी एवढी गर्दी होती. पण अनिल शेठ सोबत असल्यामुळे आम्हाला गर्दीचं टेन्शन नव्हतं, कारण ओळख. अनिल शेठचा एकंदरीत जलवा पाहून अनिल शेठवर एक गाणं सुद्धा आलेलं आहे. तर गेल्या मानाचा मान म्हणून पापड सांगितले. अंगावर जरी नसले कापड तरी हॉटेलात गेल्यावर सांगणं लागतात पापड. आणि हे हाय मटन मिरचू जे तुम्ही सुरुवातीला पाहिले आणि मास वरपून झाल्यावर ताटामध्ये हाडकं तेवढे राहिले. त्यानंतर आली मटन हांडेजीचा रस्सा होता काळा आणि म्या म्हणलं वेटरलं मला 1-2 पीस जास्तच वाढ बाळा. आणि जेवणासंग स्टार्टर पाहिजे म्हणून कलिजी फ्राय घेतलाय अनिल शेठनं. अनिल शेठ म्हणल्यावर नाद करायचा नाही. बाहेर पाऊस पडल्यामुळे वातावरण जरी थंड असलं तरी हांडी गरम होती. हांडीतून वाफा येताना दिसत असतील पहा तुम्हाला. करता का वाफायवर वीज तयार? रस्स्यात भाकरी चुरून खातो. रस्स्यात भाकरी चुरून खातो आणि मटण पाहिले की माझा तोल जातो. आली नळी हिश्श्याला ओढल्या विना सोडू कशी. आली नळी हिश्श्याला ओढल्या विना सोडू कशी. खटखट वाजवल्याशिवाय पुन्हा नळी ओढू कशी. तर इथं आबा आणि अनिल शेठ मनसोक्त मटण हाणून आता निवांत बसलेले आहेत. आणि काळ्या रस्त्याचा एक सुद्धा थेंब शिल्लक राहू नये म्हणून अख्खं पातेलं असं उबडं करून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे या शेवटच्या घासानं तुमच्या साक्षीनं मी इथं मटणाचं जे काही माझं जेवण आहे ते संपवलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.